अक्षय तृतीयाचा मुहूर्तावर गोंदियात आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 93 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत। गेल्या 17 वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने गोंदियाच्या कामठा गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई अशा परिस्थितीत ज्या पालकांना आपल्या पाल्याचे लग्न एकल रीतीने करणे परवडत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, असे पालक दरवर्षी प्रताप मेमोरियल ट्रस्टकडे आपल्या मुला-मुलीचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात लावण्यासाठी नोंदणी करत असून अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात असून प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नवदाम्पत्यांना गृहोपयोगी साहित्य म्हणजे भांडे, पंखा, सुटकेस, अलमारी सोबतच सोन्याचे मंगळसूत्र आदी वस्तू नवदाम्पत्यांना दिल्या जातात। तर या सामूहिक विवाह सोहळ्याची प्रचिती पाहता विविध सामाजिक संघटना, उद्योगपती, कारखानदार या सोहळ्याला आर्थिक तसेच साहित्यांची मदत करतात। तर यावर्षी गोंदियातील अदानी समूहाने नवदाम्पत्यांना आपल्या वतीने गृहोपयोगी भांड्यांचे सेट, टेबल फॅन, सुटकेस भेट दिली असल्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अदानी समूहाचे आभार मानत नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। तर प्रताप मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी हा विवाह सोहळा निरंतर चालेल असा विश्वास व्यक्त केला आहे। चांगली संकल्पना घेऊन आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि सातत्याने आमचा प्रयत्न आहे की हा कार्यक्रम नेहमी असावा। आमच्या निश्चय अक्षय तृतीयाच्या अबूझ मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आम्ही या कामठामध्ये मागच्या 17 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू केला आणि पुढे पण अनेक वर्ष असाच कार्यक्रम होणारच आहे। यावर्षी किती जोडपे विवाहबद्ध 91 जोडे विवाहबद्ध झालेले आहे आणि त्यामध्ये आमचे सवर्ण समाजाचे आहे पण आणि त्याचबरोबर बौद्ध समाजाचे आहे, असे एकूण 91 जोड्यांच्या लग्नास पार पडलेला आहे। जब गोंदिया विधानसभा क्षेत्र में गोपालदास जी अग्रवाल ने कार्य करना शुरू किया, तभी से हर अक्षय तृतीया के इस पावन अवसर पर उन्होंने इस लोकहित के सर्वधर्म सामूहिक विवाह के भव्य आयोजन की शुरुआत गोंदिया विधानसभा क्षेत्र के इस ग्राम कामठा में की। साथियों, ये बहुत ही हर्ष की बात है कि पिछले 15-20 वर्षों की परंपरा में एक भी वर्ष ऐसा नहीं गया जब ये सर्वधर्म सामूहिक विवाह का आयोजन इस गोंदिया विधानसभा क्षेत्र में नहीं हुआ और हर वर्ष करीब 100 से 150 नवयुगलों ने यहाँ पर विवाह संपन्न हुआ। तर या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्याकरिता आमगाव देवरी विधानसभाचे आमदार सहस्राव कोरटे यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार, भाजपचे नेते, काँग्रेसचे नेते मंडळींनी या सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावत नवदाम्पत्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या। तर 93 विवाहबद्ध झालेल्या वर-वधू पक्षांचे नातेवाईक देखील नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते। तर लग्नात आलेल्या वराडांकरता प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती। सोबतच फटाक्यांची उधळण देखील यावेळी करण्यात आली। तर लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनाकरिता मराठी लावणीचे आयोजन देखील करण्यात आले होते। तुझ्यासाठी
तर पुढच्या वर्षी देखील अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर पुन्हा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.